नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज. वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. आपल्या वादग्रस्त पोस्टसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री केतकी चितळे हिच्या नव्या पोस्टने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या मराठा समाजाचं सर्वेक्षण सुरू आहे. प्रशासनाचे अधिकारी दारोदारी फिरून हे सगळं सर्वेक्षण करतात. असंच सर्वेक्षण करण्यासाठी घरी आलेल्या एका कर्मचाऱ्यासोबतचा संवाद केतकीने पोस्ट केलाय. त्यामध्ये ज्या कर्मचाऱ्याची ती जात विचारते आणि आपल्याला आता अॅट्रॉसिटीचा कसा धोका नाही याचं स्पष्टीकरण केतकी देते. शेवटी कायदा सर्वांसाठी समान नाही का असा प्रश्नही तिने विचारलाय. एकीकडे केतकीची ही पोस्ट समोर आली आहे, तर दुसरीकडे अभिनेता पुष्कर जोग सुद्धा या सर्वेक्षणामध्ये जात विचारल्यानं भडकलाय. सर्वेक्षणाला आलेल्या महिला नसत्या तर लाथ दिली असती अशी आक्रमक भाषा त्यानं सोशल मीडियात केलेल्या पोस्टमध्ये विचारली आहे. प्रश्न असा पडतो की जात विचारली आणि या दोघांनाही राग आला म्हणजे जातनिहाय सर्वेक्षणाला विरोध आहे का? विरोध असेल तर तो विरोध नेमका कशासाठी? अॅट्रॉसिटी कायद्याबद्दल असं वक्तव्य केतकी का करतेय? मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न होत असतील तर त्याला विरोध आहे का? सर्वेक्षण जातनिहाय मागासले पण तपासण्याचं आहे. मग जात विचारली तर एवढा राग नेमका आला कशासाठी? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय. मात्र चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी केतकी चितळे हिने जी इंस्टाग्राम पोस्ट केलेली होती या सगळ्या संदर्भात, त्यात तिनं नेमकं काय म्हटलंय आपण बघूया. केतकी चितळे नेमकी काय म्हणालेली आहे ते आपण बघूया. महानगरपालिकेवरून आलायत ना? हो. कास्ट विचारताय सगळ्यांना, रिझर्व की ओपन? का? आरक्षणासाठी सर्व चालू. कुठलं आरक्षण? मराठा आरक्षणासाठी का? मराठा आरक्षण. नेमका कशासाठी हे आरक्षण भेटण्यासाठी म्हणून. आज गणतंत्र दिवस आहे. तुमची कास्ट कुठली? आम्ही ओपन मराठा आहे. ओपन मराठा म्हणजे माझ्यावरती अट्रॉसिटी टाकणार नाहीत. धन्यवाद मॅडम. अजिबात नाही. चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण. आज रिपब्लिक डे आहे आणि आरक्षणासाठी लोक विचारतायत प्रश्न. महानगरपालिकेकडून येत आहेत लोक प्रश्न विचारायला. इन द सेन्स कॉन्स्टिट्यूशन, द लॉ अपॅरेंटली इज नॉट इक्वल फॉर एवरीवन. सबके लिए सब कायदा एक नहीं है. और ये आज गणतंत्र दिन के इस अमेजिंग अवसर पर ये सब सर्वे चालू है. व्हाट डू यू थिंक? इज द कॉन्स्टिट्यूशन लॉफुल और इज इट अगेंस्ट द सिटीजन? इज इट डिस्क्रिमिनेटरी and discriminates people based on their caste and religion? क्या हर एक के लिए हमारा कायदा एक है, समान है, या कास्ट के ऊपर हम पे अलग अलग कायदा कानून नियम बनाए जा रहे हैं? आणि पुष्कर जोग याने सुद्धा अशाच आशयाची पोस्ट केलेली आहे. त्यालाही जात विचारल्यानंतर तो भडकलेला होता. आणि नेमका हा राग कशासाठी आहे आपला चर्चेचा विषय आजचा. आणि या चर्चेत सहभागी होत आहेत ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे, वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते राजेंद्र पाटोदे आपल्यासोबत चर्चेत असतील, अभिनेता किरण माने ज्यांनी सोशल मीडियामध्ये या सगळ्या प्रकारावरती अतिशय संताप व्यक्त केलेला आहे, आणि मराठा आंदोलक करण गायकर आपल्यासोबत आहेत. मी सुरुवातीला किरण माने यांच्याकडे जाईन. किरण मानेजी, तुमची सोशल मीडियातली पोस्ट थोडीशी आक्रमक होती. तुमची भूमिका या सगळ्याबद्दल काय आहे? म्हणजे केतकी चितळेचा तर आपण आता ऐकलेलंच आहे आणि पुष्करची तुम्ही पोस्ट वाचलेली आहे, त्याच्यावरतीच तुमचा रिप्लाय दिसून आला. काय आहे ना की एकतर हे दोघं खूप असे क्षुल्लक प्यादे आहेत. हे खूप व्यापक याला अर्थ आहे. त्यांनी जी भाष्य केलंय ना, एकतर पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी ज्या सर्वेक्षण करायला आलेल्या कर्मचाऱ्यांविषयी जे भाष्य केलंय त्यातून त्यांचं अज्ञान कळतं की ते सर्वेक्षण करायला आलेले कर्मचारी ते त्यांची ड्युटी करत होते. ते स्वतःहून काही जात विचारायला आले नव्हते. जर तुम्हाला म्हणजे पुष्कर जोगची मी जी पोस्ट वाचली की त्याला लाथा घालायच्या होत्या त्यांना, तर ज्याने सर्वेक्षण करायला लावलं आहे त्या मंत्र्याला लाथा घाल बघू तू, असं मी त्याला विचारलंय. तर तुम्ही जे ही विधानं करताय त्याच्या मागे खदखद कुठली आहे, राग कुठला आहे, हा आम्हाला कळतोय. त्यांना कशाचा राग येतो, त्यांच्या स्वरांमधून राग कळतोय. बरं, आता याच्या मागे खूप व्यापक अर्थ आहेत की हे का सर्वेक्षण चाललंय याच्यावर तुम्ही एक वाक्याचं भाष्य केलं म्हणून ती टिप्पणी करून त्याच्यावरचं ते मिटत नाही ना की ते गेल्या 5,000 वर्षांपासून जे सुरू आहे
त्याच्या विरोधात जे संविधानात काही हे निर्माण झालेले आहेत, तर त्याला खूप मोठा अर्थ आहे. तुम्ही एखादी गोष्ट बोलायची आणि दिस इज लॉ आणि डिस्क्रिमिनेशन वगैरे वगैरे, डिस्क्रिमिनेशनवर जर आम्ही बोलायला लागलो तर ते बात निकलेगी तो दूर थलक जाएगी. तर तुम्ही जे बोलताय ना, तुम्ही आता जे बोलताय की कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीनं बोलताय, कर्मचाऱ्यांना बरं ही जात कर्मचाऱ्याला जात विचारतीये नंतर ती सुद्धा, की आता मी तिचा व्हिडिओ बघितला, मी तिचा व्हिडिओ बघितला नव्हता आधी, मी फक्त पुष्कर जोगची पोस्ट बघितली होती. त्यातही ती तिला जात विचारतीये. जात विचारल्यानंतर ती म्हणते माझ्यावर अॅट्रॉसिटी जर टाकणार नाहीस ना, म्हणजे तिचा कशावर राग आहे हे आपल्याला कळतं, कुठल्या गोष्टीवर राग आहे. आणि नंतर तिला ती ज्यावेळी जात विचारते केतकीला, त्यावेळी ती अजिबात नाही असं म्हणते. म्हणजे त्यावेळी एक वर्चस्व वाद दिसतो की माझी ही जात अजिबात नाहीये, तर माझी कुठली आहे. तर मग आम्ही जर त्या जातीचं काही काढलं तर ते मी काढत बसणार नाही, कारण काय होईल ती वैयक्तिक चिखलफेक होईल. जर मी सांगितलं की प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलंय कोदंडमध्ये की चित्पावन एकाही चित्पावनाचं रक्त स्वराज्यासाठी, शिवरायांच्या स्वराज्यासाठी रक्ताचं थेंबही सांडलेलं नाही, तर ते जाऊ द्या. तुमचं इतिहासातलं कॉन्ट्रीब्युशन काय हे मी विचारणारच नाही कुणालाच, कारण आता तुम्ही सगळे आमच्या देशातले आहात, आम्ही मूल निवासी आहात, तुम्ही त्यात आलाय, तुम्ही सगळे आमच्या देशातले आहात, सगळ्यांना कायदा आहे, त्याप्रमाणे तुम्हाला वागायला लागणार आहे. तर तुम्ही ज्या पद्धतीचे भाष्य करताय त्या पद्धतीनं वर्चस्ववाद दाखवताय. आणि आता मी जर हे बोललो ना तर मला जातीवादी तुम्ही ठरवता. मी कसा जातीवादी असू? आम्ही सगळ्या जाती एक, आम्ही खेडेगावातली लोक आहे. आम्ही जरी ओबीसी, मराठा, दलित असे भांडलं ना तरी गावगाड्यात आम्ही एकच असतो सगळे, आम्ही कुणी वेगवेगळे नाहीये. आणि मी बहुजन म्हणतो त्यावेळी आम्ही सगळ्या जाती मी त्यात समाविष्ट करतो ना, तर मी कसा जातीवादी होईन? जे जात वर्चस्ववादी असतात त्यांना राग येतो की हा जातीयवादी आहे. तर हे सगळे जातीयवादात त्यांच्या जात वर्चस्ववादातून आलेली विधान आहेत आणि हे खूप मुरलेली आहेत त्यांच्या सगळ्या रक्तात. म्हणजे ते लोक आहेत ना, ते एकमेकांना फोन करत असतील की बरं झालं हा तू हे बोललास ते, पण ते सगळं चुकीचं आहे ना, हे कळलं पाहिजे यांना, हे चुकीचं आहे. तू जर बोलायचं तर व्यवस्थेला जा विचार बरं. की बरं त्यानं नंतर काय म्हणाला की मी जोग आहे, जोग मुस्कानात देईल असं तो कर्मचाऱ्याला तो उद्देशून त्यानं ती हे केली. तर बरं तू आता त्या मंत्र्यापुढे जा बघू, ज्या मंत्र्यानं जे जातीचा निर्णय दिला, जात सर्वेक्षणाचा निर्णय दिला, त्या मंत्र्याला दे बरं मुस्काडीत. त्यावेळी जोग मुस्काडात देईल का जोगाचं लंगोट ओलं होईल हे जोगांनी ठरवावं ना. असं कशाला विधान करायची तुम्ही? आमच्या तोंडून कशाला वदवून घेता तुम्ही? तुमची भूमिका लक्षात आली. मी पुन्हा येईन आपल्याकडे. आनंद दवे आहेत आपल्यासोबत. आनंद दवेजी, आता केतकी चितळेचा व्हिडिओ आपण ऐकलेला आहेच, पुष्कर जोगची पोस्ट सुद्धा सगळ्यांच्या समोर आहे आणि किरण मानेनी सुद्धा त्या सगळ्या संदर्भात भूमिका व्यक्त केलेली आहे. तुमची भूमिका काय? एक तर असं आहे की केतकीच्या किंवा पुष्करच्या कोणत्याही वक्तव्याचं इथं मी समर्थन करण्यासाठी आलेलो नाहीये. जेव्हा जेव्हा केतकी चुकल्यात तेव्हा आम्ही जाहीरपणे त्यांचा निषेध केला. अगदी माननीय शरद पवार साहेब यांच्याविषयी जेव्हा त्या बोलल्या होत्या तेव्हा सुद्धा. पण केतकीच्या वक्तव्यावर किरणजींना राग यायचं काय कारण हे सुद्धा मला कळलं नाही. त्यांचं एक म्हणणं होतं की 26 जानेवारीला प्रजासत्ताच्या दिवशी तुम्ही घरोघरी जाऊन तुमची जात विचारता आहात, हे लोकशाहीला मारक आहे का, घटनेप्रमाणे आहे का, असं जर केतकीला काही म्हणायचं असेल त्याच्यावर किरणजींना सुद्धा एवढा संताप यायचं काही कारण नाही. पण ठीक आहे, लोकशाहीने त्यांनी अधिकार दिला ते करतात. आमच्या बाबतीत व्यक्तिगत म्हणाल तर जाती अंत करणारा महाराष्ट्र आता जास्तीत जास्त जातीवंत होत चाललेला आहे आणि निश्चितच दुःखाची घटना एवढं आपण मानतो. बाकी प्रबोधनकार काय काय म्हटले हे जर सगळं काढायचं म्हटलं पण आज तो चर्चेचा विषय नकोय. आणखी कोणी काही म्हटलं मग स्वराज्यासाठी कोणी कोणी लढाई दिली हे आजचा विषय नाही, आपण तो विषय आता घ्यायला नको. पण केतकीनी त्याचं एक वक्तव्य मांडलेलं आहे, त्यांचा तो अधिकार आहे असं आम्ही मानतो. पण हे वक्तव्य म्हणजे जसं आता किरण मानेनी सुद्धा मुद्दा उपस्थित केला की हे वक्तव्य हे कुठेतरी वर्चस्ववाद दाखवणारा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला पटतंय का हे? कसं 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 नाही मला नाही कळलं. मला अगदी किरणजींना विचार सांगू द्या की किरणजी ह्याच्यामध्ये वक्तव्य किंवा वंशवाद कसा काय तुम्हाला कोणत्या वक्तव्यात जाणवला? कोणत्या असं वाक्यांनी जाणवलं की त्या स्वतःला श्रेष्ठ म्हणत आहेत, इतरांना कनिष्ठ म्हणत आहेत? जी बाई किंवा जो अधिकारी, किरणजी एक मिनिट थांबा, जो सरकारी अधिकारी घरात येऊन तुम्हाला तुमची जातच विचारणार आहे, फक्त जात नाही विचारणार, जात नंतर ते पोट जात विचारणार आहे, तुमचं उत्पन्न विचारणार आहेत, हेच केतकीने जाहीरपणे सांगितलं की माझी ही जात आहे. मग त्याच्याविषयी तुम्हाला बाकीच्या गोष्टी का, मग तुम्ही प्रत्येक घराघरी जाऊन काय वंशवादच करणार आहात असा आम्ही आरोप करू का? नेमकं निष्पन्न काय करायचं सरकारला सुद्धा, ज्या मंत्र्यांनी अधिकार दिलाय त्या अधिकाऱ्याला सुद्धा. बरं जर तुम्ही सर्वेक्षण करता आहात तर सर्वेक्षणाचा पूर्ण निकाल लागायच्या आधी तुम्ही काही आदेशही दिलेले आहेत. ते योग्य का बरोबर हा पण आत्ताचा विषय नाही, ते खरं झालं का नाही हा पण आत्ताचा विषय नाही. पण जर सर्वेक्षण पूर्ण व्हायच्या आधीच सर्वेक्षण सुरू केल्यावर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्ही जर एक आदेश काढलेला आहे मग त्या सर्वेक्षणाचा काय अर्थ आहे हे सुद्धा आम्हाला विचारायला पाहिजे ना.
करण गायकर आहेत आपल्यासोबत, मराठा आंदोलक आहेत. आनंद दवेजी, तुमचा मुद्दा लक्षात आला, मुद्दा लक्षात आला. करण गायकर आहेत. करण गायकरजी, आता आनंद दवेनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की सर्वेक्षण पूर्ण व्हायच्या आधी सरकारने जर आदेश दिलेले आहेत तर त्याचा अर्थ काय काढायचा, आणि आता हे जे केतकी चितळे, पुष्कर जोग यांच्या पोस्ट विषयी चर्चा होते, त्याबद्दल काय भूमिका? ते पुष्कर जोग आणि केतकी चितळे हे वादग्रस्त माणसं आहेत. अहो, या देशामध्ये जेव्हा जनगणना होत असते तेव्हा प्रत्येक व्यक्तीला त्याची जात सांगावी लागते. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जातीबद्दल अभिमान पाहिजे. प्रत्येक व्यक्तीनं आपल्या जातीचा अभिमान बाळगला पाहिजे. आणि एखाद्याने जर आपल्याला त्या सर्वेक्षणामध्ये विचारली की काही चार चौघात गल्ली, ऑथोराइज जनगणना 100 वर्ष आधी झालेली आहे. त्या 100 वर्ष आधीच्या जनगणनेवर आजचा कालचा सुद्धा निकाल सरकारने दिलेला आहे. ही अधिकृत जातीनिहाय जनगणना नाहीये, ही मागासवर्गीय ठरवण्यासाठी. आनंद दवेजी, करण गायकर यांना त्यांचा मुद्दा पूर्ण करू दे, मी तुमच्याकडे येते. करण गायकरजी बोला. माझा मुद्दा हे बघा, अडवणूक करू नका. पहिली गोष्ट, शांततेत ऐकून घ्या. जरी त्या ठिकाणी तुम्ही म्हणत असाल की सर्वे 100 वर्षापूर्वी झाला, अहो 100 वर्षापूर्वीची लोकसंख्या काय होती, आजची लोकसंख्या काय आहे? आणि जर सरकारला वाटतंय, न्याय व्यवस्थेला वाटतंय की आपण जनगणना केली पाहिजे, आणि त्या ठिकाणी जर ते लोक येत असतील आणि ते जर तुम्हाला तुमची माहिती विचारत असेल तर तुम्हाला तुमच्या जातीचा अभिमान पाहिजे ना. या देशामध्ये राहत असताना मी मराठा आहे. आता ताईंनी मला विचारलं का हे मराठा आंदोलक, आम्हाला अभिमान आहे की मी मराठा आहोत. मराठा आहे याचा अर्थ आपली जात आहे. त्यामुळं ती जात विचारल्यानं तुम्ही डायरेक्ट कानसुळात लावणार म्हणजे काय? तुम्ही दादागिरी करणार का मग त्या लोकांना? अहो, ते कर्मचारी आहेत, त्यांना शासनानं जे काम दिलंय ते काम करण्यासाठी ते बिचारे जर प्रामाणिकपणे त्या ठिकाणी जात असतील तर तुम्ही त्यांना घरातून हुसकून लावणार, त्यांच्या कानफटात लावणार. तुम्हाला कोणी अधिकार दिला ते हे करण्याचा? शासनाला तुम्ही भांडलं पाहिजे. तुम्ही मगाशी तो मुद्दा बरोबर विचारला की सरकारला विचारा ना तुम्ही, की सरकारने आमच्या घरी येऊ नये, किंवा तुम्हाला जर तसं वाटत असेल ना तर तुम्ही तुमच्या दाराच्या बाहेर बोर्ड लावा. तुम्हाला माहिती, तुम्ही सुज्ञ लोक आहात ना, सुज्ञ लोकांना सगळ्या गोष्टी माहीत असतात. तुम्ही साक्षर आहात, तुम्हाला माहित आहे की सर्वे चालू झालेला आहे. मग तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर बोर्ड लावा, कृपा करून आमच्या घरात सर्वे करायला येऊ नका, आम्हाला तुमच्या सर्वेत सहभागी व्हायचं नाही. अरे, आलेल्या व्यक्तीला अतिथी देवो भव ही महाराष्ट्राची, भारताची संस्कृती आहे. आणि त्या पद्धतीने एखादा माणूस जर आपल्याला विचारण्यासाठी येत असेल, ठीक आहे ना, तो सर्वेच्या माध्यमातून येत असेल तर त्याला त्याची उत्तरं द्या, किंवा तुम्हाला उत्तरं द्यायची नसेल तर तुम्ही नाही म्हणून सांगा. पण तुम्ही त्याच्या कानाखाली आवाज काढण्यापर्यंत तुमची मर्यादा जातात. आणि तुम्ही बोलले की काल परवा एक JR दिला. अहो, 50 वर्षापासून मराठा समाज त्या गोष्टीसाठी भांडतोय. त्याच्यासाठीच आम्ही सांगितलं की होऊ द्या ना जातीय न्याय गणना. मराठा समाजाला त्याचं आरक्षण जर मिळत असेल, त्याचे अधिकार मिळत असेल, आम्हाला जर कुणबीचे सर्टिफिकेट त्या ठिकाणी मिळत असेल आणि ते जातीच्या आधारावरच मिळणार आहे, मग त्या जातीच्या आधारावर जर कुठं सर्वेक्षण होत असेल तर एका विशिष्ट व्यक्तींना याचं वाईट वाटायचं कारण काय आहे याचं उत्तर दवे साहेबांनी द्यावं. आपण समजू शकतो की चार चौघात विचार. ठीक आहे, राजेंद्र पाटोदे. हा जो आहे तो जातीचा माज आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या विशिष्ट समूहाची 2 माणसं सोडली तर इतर कुणाची ही प्रतिक्रिया नाही. बरोबर. आणि थेट काय प्रतिक्रिया आहे तर तुमची जात काय आहे. मग शासकीय कर्मचाऱ्यांना तुम्ही जात विचारणार, मग अॅट्रॉसिटीचा मुद्दा त्यामध्ये घालणार. मग जर केतकी चितळेंना अॅट्रॉसिटीची एवढी भीती वाटते तर तिने आरक्षित वर्गाच्या संदर्भात वक्तव्य करण्यापूर्वी स्वतःचा जो मानसिक उपचार सुरू आहे तो नीट करून घ्यावा. वेड्या लोकांना वेड्याचंच ट्रीटमेंट दिलं जातं, ते काही चांगल्या लोकांचं असू शकत नाही. त्यामुळे हा जो जातीचा माज आहे ना तो आधी त्यांनी बाजूला ठेवला पाहिजे. राहिला दुसरा विषय, तर ही जी गणना होते आहे त्या गणनेमध्ये शासकीय कर्मचारी तुमच्याकडे येत असताना काही बंधनं पाळणं गरजेचं असतं. की तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तुम्ही सांगा यस, सांगायचं नसेल सांगू नका. पण कानाखाली लावण्याची जी भाषा आहे, मला पुष्कर जोगांना विचारायचं आहे की याच्यापूर्वी त्यांनी किती लोकांच्या कानाखाली असं वाजवलेलं आहे, जे चातुर्वर्ण्य मानतात, जे जातीभेद पाळतात, जे जातीय अत्याचारामुळे लोकांची घरं पेटून देतात, महिलांवर अत्याचार करतात, लहान बालकांना मारून टाकतात. अशा किती लोकांच्या कानाखाली त्यांनी वाजवलेली आहे. त्यामुळे जो जातीचा माज आहे ना तो ह्या सगळ्यांच्या पाठीमागे आहे. म्हणून ती जी भाषा येते ती भाषा अॅट्रॉसिटीच्या संदर्भातली येते. अॅट्रॉसिटी ही ज्या समूहांवर होत असते
त्यांच्यावर अत्यंत वाईट पद्धतीचे अत्याचार होत असल्यामुळे हा सुमोटो तयार झालेला कायदा यासाठी कुणी मोर्चा काढला नव्हता. 80च्या दशकामध्ये एरिया पेरुमल कमिटीचा जो अहवाल आला होता संसदेपुढे, त्यामध्ये जेव्हा जाती अत्याचाराचं प्रमाण वाढलं तेव्हा अॅट्रॉसिटीचा कायदा आला. मग तुम्हाला जर असं वाटत असेल भारताच्या स्वातंत्र्याच्या संदर्भात किंवा संविधानिक गोष्टींचा आधार घेऊन या देशात जातीय स्वातंत्र्य फक्त विशिष्ट वर्गाला आहे, तर तो काळ संपलेला आहे. आता मनुची व्यवस्था नाही, इथं संविधानिक व्यवस्था आहे. त्यामुळे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ह्या दोन्हींच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार करायला आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे. बर ठीक आहे. किरण मानेजी, माझा तुम्हाला प्रश्न आहे जो मगाशी आनंद दवेनी मुद्दा उपस्थित केला. त्यांचं असं म्हणणं आहे की केतकी चितळे यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. कुणी कुणाचं मत व्यक्त करण्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? मत व्यक्त करायला प्रॉब्लेम नाही. मी त्यांनी मी समर्थन करत नाही असं ते म्हणाले आणि तेच नंतर समर्थन करायला लागले. मी पहिल्यापासून एक सांगतोय की तिने जर मला जात का विचारता याच्यावर तिने जर सरकारला सवाल केला असता तर ते मत व्यक्त करणं होतं. त्या कर्मचाऱ्याला त्याची जात विचारायची, त्यातून अॅट्रॉसिटीचा टोमणा मारायचा, हा जातीयवाद नाही का? त्यानंतर माझी ही जात अजिबात नाही आणि मग स्वतःची जात सांगताना एक पोकळ अभिमान दाखवायचा, ज्या जातीचा अभिमान वाटायचं कुठलंही कारण नाही, तसा इतिहासही नाही. असं असताना ते गोष्ट करण्यामागे मग त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतो ना आपण. मत मांडणं वेगळं आणि दुसऱ्या जातीला कमी लेखणं वेगळं. आणि तुम्हाला एक सांगू का, या सुप्त स्वर ऐका तुम्ही त्यातले, की स्वतःची जात सांगताना किंवा जोग कानाखाली मारतील हे म्हणताना ते जे आहे ना, त्यात एक सुप्त राग असा आहे त्यात, तो समजून घ्या तुम्ही. ते व्यक्त करत नाहीत ते की आमची आडनावं बघून तुम्हाला जात कळत नाही आमची आणि तुम्ही आम्हाला काय विचारलं येता. हा एक वर्चस्ववाद असतो. तुम्हाला माहित नाही आम्ही कोण आहे ते, हे पण असतं त्यात. छुप असतं, ते असतं पण छुप असतं. आणि त्यात परत आणखीन हे राग आहे की आपलं वर्चस्व मोडीत काढलं गेलं या संविधानानं. तो एक राग आहे, तो राग सगळा यातून दिसतो. आणि मी तेच म्हणतोय की बहुजन आणि वर्चस्ववादी यांच्यातला जो वाद आहे ना, तो आता उघड बोललं पाहिजे याच्यावर. आपण फार छुप बोलून चालणार नाही. या वर्चस्ववाद्यांचा उन्माद वाढत चाललेला आहे. उद्या हे दोघं जण बोलतात, उद्या रस्त्यावर येऊन घोळक्यानं बोलतील हे लोक. त्यामुळे आत्ताच एवढा मोठा घोळका आहे का तुम्ही ज्यांना वर्चस्ववादी म्हणताय त्यांचा? असू शकतो ना. आपण आत्ताच का त्याचं हे करायचं? कसं असतं ना, हे बघा तुम्हाला मी सांगतो की हे बोलायची हिंमत जेव्हा येते ना, त्यावेळी काहीतरी असं घडलेलं असतं की तो उन्माद येतो की आता मला भीती नाही, हे येतं ना. आतापर्यंत चार भिंतींच्या हा उन्माद कुठून येतो, ज्याला तुम्ही उन्माद म्हणताय, तो उन्माद कुठून येतो? आनंद दवेजी, आली हा जो उन्माद आहे, आमची सत्ता आली, आता आम्ही तुमच्या जातीचे तुमचे नेते आम्ही विकतही घेऊ शकतो त्यांना भीती दाखवून. आता तुम्ही फार हे करू नका. असा जो माज आहे ना, त्याच्यावर उघड बोलायला आम्ही पण सुरुवात करणार आहे मॅडम. त्यावेळी सगळ्यांना पुढे तोंड लपवायची वेळ येईल असं. तुम्ही तुमच्या फेसबुक पोस्टमध्ये जो मुद्दा मांडलेला आहे तो अगदी ऍप्ट आहे की आम्ही सरकारी आदेशानुसार घरी आलेल्या अधिकाऱ्यांवर बोलण्यात काही पॉईंट नाहीये. ज्यांनी हे आदेश दिलेले त्यांना हे बोललं पाहिजे. तुमचा मुद्दा अगदी ऍप्ट आहे, टू द पॉइंट आहे तुमचा मुद्दा. हा जो 2-3% घोळका आहे हा उद्या बोलणार आहे येऊन 97% की आम्ही हे आहोत, आम्ही अमुक आडनावाचे आहोत, आम्ही अजिबात नाही त्या जातीचे, असं बोललं जाणार आहे. तर हे आत्ताच याच्यावर बोललं पाहिजे आपण. का नाही बोलायचं आपण? आम्हाला पण बोलण्याचा ते अधिकार आहे ना त्याच्यावर. आणि मग तो घोळका केवढा असेल असं विचारून ते हसणं बिसणं हे सगळं कुत्सितपणा आहे ना, हा कुत्सितपणा पण बाहेर पडणार एक दिवस. फक्त बहुजन आता शांत आहे एवढंच मी सांगतो. आनंद दवेजी, करणजींना ना पॅरालिसिस ऑफ अनालिसिस झालाय बरं का. कोणत्याही एका शब्दाची किती अर्थ काढता येतील तेवढे ते काढतायत. मुळात असं वाटतं मला, राजेंद्रजी आणि करणजी यांनी एक वाक्य सुरुवातीलाच वापरलं की दोन लोक विकृत आहेत, त्याच्यावरनं एखादा समाज अख्खा त्याला कुठेतरी त्याला कोपऱ्यात घ्यायचं असं काही कारण नाहीये. शेकडो लाखो घरात सुद्धा त्याच्या नोंदणीसाठी लोक गेलेली आहेत. प्रत्येकाने त्याच्या पद्धतीने प्रत्येकाने उत्तरही दिलेलं आहे ना. मी परत सांगतो, मी केतकीचं समर्थन करतो का? अजिबात नाही. मी दोघांचं समर्थन करतो का? अजिबात नाही. पण हजारो लाख, तुम्ही जरा शांत राहा, तुम्ही जरा शांत राहा, मला बोलू द्या. तुम्ही जरा शांत राहा, मला बोलू द्या. तुम्ही शांत राहा. हा, तुम्ही शांत राहा जरा. हजारो आणि लाखो घरांमध्ये तुम्ही सर्वेक्षण केलेलं आहे. आता कुठल्या घरात असं घडलं का? सरकारी अधिकाऱ्यांना विचारा ना. दोन लोक अशी बोलली, त्याच्यावर पूर्ण समाजाची काहीतरी भूमिका आहे. हे जे हजारो शेकडो वर्षांपासून चाललंय ते कुठेतरी थांबलं पण गेलं पाहिजे. आता
कसली वर्चस्ववादाची लढाई म्हणतो आपण? कोण वर्चस्ववाद गाजवते, कोण कोणावर गाजवू शकतं? ना तुम्ही आमच्यावर ना आम्ही तुमच्यावर, ना कोणी कोणावर, जगात कोणी कोणावर वर्चस्व गाजवण्याचे दिवस कधी नव्हते, आत्ताही नाही, आपण एक लोकशाहीवादी राज्यात राहतो आहोत. कष्ट आणि श्रम करून ते काम करायचं आपल्याला. बाकी सगळ्या फालतू गोष्टी असं आम्ही मानतो. केतकीचं वक्तव्याचं समर्थन करत नाही. परंतु जर 26 जानेवारीच्या दिवशी तुम्ही जात विचारायला घराघरात जात असाल, सरकारी अधिकारी जो जातीनिहाय परीक्षेतूनच त्याला नेमणूक झालेली आहे, तो काही वेगळ्या मार्गाने गेलाय, त्याला जात विचार, सरकारने सुद्धा जात विचारली आहे त्याला की तू कोणत्या जातीचा नोकरी लागतात. त्यांनी फॉर्म भरलेला आहे त्या जातीचा, त्यांनी त्या जातीचा उल्लेख केलेला आहे जातीमध्ये. तर त्याला काय आनंद, मला तुमचा हा मुद्दा कळला नाही. हा मुद्दा तुम्ही या दोन बाजू नाही का मांडत आहात? 26 जानेवारीला सरकारी अधिकारी तिथे जात विचारायला जातो. सरकारी अधिकारी काही स्वतःच्या मनाने जाणार आहे का? सरकारचे आदेश म्हणून तर जाणार आहे ना. नम्रता मॅडम, मी दोन्ही गोष्टी सांगतो. मी दोन्ही गोष्टी सांगतोय. दोन्ही गोष्टीत काही तथ्य आणि काही चुकीचं आहे. मगाशी यांनी काय सांगितलं, करणी किंवा राजेंद्रजींनी, की सरकारी अधिकाऱ्याला जात कशी विचारता. माझं म्हणणं की सरकार नोकरी लावताना सरकारच जात विचारतंय. तुमचं आमचं तर सोडून द्या का नाही विचारत सरकार जात? सरकार अर्ज तसा घेत नाही का मला सांगा? केतकीचं म्हणणं चुकीचं, 100% चुकीचं. मी पुन्हा सांगतो, लाखो घरांमध्ये जनगणना होतीये ना आता, कुणी कुणी विरोध केलाय, पण ती समाजाची भूमिका नाहीये. मग तुम्ही शेकडो हजार वर्ष काहीतरी मागे जाणार, काहीतरी बोलणार, त्याला आज काय अर्थ राहत नाहीये. उगाच त्यासाठी टार्गेट करायचं. पुन्हा माझा मुख्य प्रश्न दुर्लक्षित होतोय. ज्याच्यासाठी सगळं केलं जात होतं त्याचा रिपोर्ट यायच्या आधीच आपण जर अनालिसिस केलेलं आहे, मराठा आरक्षण कागदोपत्री दिलेले असं त्याचं म्हणतात, आम्हाला त्याच्याविषयी आता ह्या व्यासपीठावर काही भूमिका मांडायची नाहीये. तर झालेलं असताना आता परत ती जनगणना चालू ठेवून सरकार काय साध्य करते? बर मला माझा ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आला. माझा करण गायकर यांना प्रश्न आहे. करण गायकरजी, माझा प्रश्न याच्यावरती आहे. केतकीने जो अॅट्रॉसिटीचा मुद्दा उपस्थित केला, ज्याच्यावरनं किरण माने सुद्धा बोललेले आहेत आणि राजेंद्र पाटोदे सुद्धा बोललेले आहेत. मराठा मोर्चे जे सुरुवातीचे मोर्चे आपल्याला जर आठवत असतील, कोपर्डी प्रकरणानंतर झालेले जे मोर्चे होते, त्यावेळेला त्या आंदोलनात मराठा आंदोलकांनी सुद्धा अॅट्रॉसिटीचा मुद्दा हाती घेतलेला होताच की. पण त्यावेळेस असं पॅसिफिक बोललं गेलं नाही. ज्या विकृतींनी ते कृत्य केलंय, मी आता पण दवे साहेबांना तेच सांगत होतो की तुम्ही एवढं ते बोलता नाही इथं. मग तुम्ही राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, तुम्ही जो व्यक्ती बोलतोय त्याच्या कानाखाली लावा. यांच्या मी कानाखाली, त्यांच्यावर तुम्ही शासकीय कामात अडथळा आणला म्हणून तुम्ही गुन्हा दाखल करायला लावणार का त्यांना? किंवा केतकी सारखे माणसं जातीय समीकरण जगासमोर मांडून जो काही तमाशा लावलाय त्या केतकी चितळ्यांवर तुम्ही गुन्हा दाखल करायला लावणार का? तुम्ही मागणी करणार का? ब्राह्मण महासंघाकडनं तुम्ही मागणी करणार का ही, की यांच्यामुळं इतर ब्राह्मण समाजाला त्रास होतोय? आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी विचारलं का मराठा आरक्षणाचा प्रश्न संपला? मी त्यांना हे सांगतोय की त्या दिवशी समर्थन करू. त्या दिवशी आम्ही हे काय, मी नम्रताजी, मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून राज्याच्या गृहमंत्र्यांना मागणी करतोय की जो व्यक्ती शासकीय कर्मचाऱ्याला त्याच्या ड्युटीवर असताना कानाखाली आवाज काढायची भाषा वापरतो त्याच्यावर शासकीय कामात अडथळा आणा म्हणून गुन्हा दाखल करा. काही होत नाही, त्याची एक प्रोसिजर आहे, ती प्रोसिजर तुम्ही सुरुवात करा. करतो साहेब, ते पण ऐका. आम्ही कालच आमच्या आंदोलनात बाहेर पडलोय, तोही गुन्हा दाखल करतो. दुसरी गोष्ट अशी, दवे साहेब माझं पूर्ण होऊ द्या. राजेंद्र पाटोदेंनी त्याची सुरुवात केलेली आहे. राजेंद्र पाटोदेंनी सुरुवात केलेली आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलेलं आहे तक्रार दाखल करायला. दवे साहेब एक मिनिट. राजेंद्र पाटोदेजी, हा सगळा विषय आता असं म्हणतो की आपण मुंग्यांचं वारूळ असतं, एक छोटासा तिथे छिद्र तयार झालेला आहे ज्यामधून मुंग्या किती बाहेर येतील याचा आपल्याला भरोसा नाहीये. असं अजिबात नाहीये. दवे साहेबांना हे पण सांगा, त्याला पाहता दवेजी ज्या पद्धतीची भाषा वापरतायत ती सुद्धा केतकीची आणि इतरांची भाषा आहे की आलेला सरकारी कर्मचारी हा विशिष्ट जातीला बिलॉंग करतो, सरकारने त्याला जात विचारलेली आहे. दवेंना हे माहित नाही की सरकारने त्याला त्याची जात विचारून त्याला सरकारी नोकरी देण्याचं कारण असं होतं की त्याला 5000 वर्ष व्यवस्थेच्या बाहेर ठेवलं होतं. आणि हे जे रिप्रेझेंटेशन देण्याची भूमिका आहे ती संविधानिक भूमिका आहे. ती केतकी सारखी जातीयवादी नाही. मग माझ्यावर अॅट्रॉसिटी होईल का? अॅट्रॉसिटी निश्चित होईल. जर तुम्ही मस्ती कराल, तुम्हाला जातीचा वाद असेल, तुम्ही इतरांना हिनवणार असाल तर अॅट्रॉसिटी निश्चितपणे दाखल होईल. कायद्याचं राज्य आहे, कायद्याने वागावं लागेल. मग तुम्ही अभिनेत्री आहे की तुमचं आडनाव काय की तुमची जात काय याने फरक पडत नाही. अगदी खरं आहे. मुद्दा या सगळ्यामध्ये असा आहे की जात कधी जाणार आपल्याकडे, हा वारंवार प्रश्न विचारला जातो आणि त्यावर तितक्याच तोऱ्यामध्ये जात नाही ती जात
असं सुद्धा सांगितलं जातं. आता तर मात्र मराठ्यांना एक छोटीशी सुद्धा गोष्ट ते आपण लक्षात घेतली पाहिजे जातीच्या की या कक्षेतच देशामध्ये घेणार आहे. कुठलीही व्यक्ती जन्माला आली, एक मनुष्य जन्माला आला की सगळ्यात पहिल्यांदा ते जे टॅग करतात आणि त्यांच्या सरकारी नोंदणी करण्याची ज्यावेळेला वेळ येते त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा विचारली जाते ती त्या व्यक्तीची जात. कागदावरती जात आहे तोपर्यंत ही जात जाईल का, हा खरंच एक प्रश्न आहे. पण हृदयातून जात आपण घालवू शकतो का, तर ते आपलं मात्र वैयक्तिक आहे. आपली जात ही आपल्यासाठी अभिमानाची नक्की असू शकेल, पण त्याचा दुराभिमान नको जेणेकरून दुसरा दुखावणार नाही. त्यामुळे जात नाही ती जात जरी असली तरी ती घालवण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे, हे विसरून चालणार नाही. या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजच्या चर्चेचा धुरळा इथेच शमलेला आहे. उद्या नवीन विषयाचं पुन्हा भेटूया. पाहत राहा पुढारी न्यूज.